नमस्ते, मी योगेश कुटे. लेट्सअप खबर बातमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. कोणताही पायाभूत मुद्दा नसलेल्या विषयावरून रान पेटवायचं हा अनेक राजकारणी मंडळींचा उद्योग असतो. अक्षरशः ज्या मुद्द्यांना काही अर्थ नाही, या मुद्द्यांवरनं राजकीय पक्ष एकमेकांशी भांडताना दिसत आहेत. धार्मिक मंडळी याच्यामध्ये तेल ओतण्याचं काम करतायत आणि राज्यामधलं वातावरण अशांत कसं राहील असा तर प्रयत्न सुरू नाही ना, असा प्रश्न या निमित्तानं पडतो. टिपू सुलतानचा मुद्दा घ्या. टिपू सुलतान हा काही खरोखर एवढा मोठा महत्त्वाचा मुद्दा आहे का, की ज्याच्यावरनं राजकीय क्षेत्र ढवळून निघावं? आणि अनेकदा असे मुद्दा म्हणून हे उघड केले जातात, मुद्दा म्हणून ते उकरले जातात आणि त्यातनं मग दोन गट, दोन पक्ष हे एकमेकांच्या पुढे उभे राहतात. टिपू सुलतानबद्दल कोणाला काय वाटत असेल, कोण त्याला धर्मांध म्हणत असेल, कोण त्याला आधुनिक प्रशासक म्हणत असेल, ते आपापल्या ठिकाणी आहे. इतिहासानं या लोकांची मांडणी किंवा त्या लोकांना जे काही इतिहासामधलं स्थान आहे, ते स्थान त्यांचं योग्य राखून ठेवलेलं आहे, आखून ठेवलेलं आहे. पण त्या नसलेल्या मुद्द्यावरनंच वर्तमान काळामध्ये भांडणं पेटवण्याचा उद्योग तो वारंवार सुरू असतो. जनतेनं ठरवायचं असतं, की अशा मुद्द्यांना कितपत महत्त्व द्यायचं ते. आता आणखीन एक नवीन मुद्दा उपस्थित झाला. तो झाला भाजपच्या आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख असलेल्या तुषार भोसले यांच्याकडून. आता टिपू सुलतानचं तुम्हाला आवडतो न आवडतो तो एक मुद्दा होऊ शकतो, पण तुषार भोसले यांनी आता वेगळंच गृहीतक मांडलं. त्यांचं म्हणणं असं आहे की जी माजी मंत्री अब्दुल सत्तार यांनी महाशिवरात्रीच्या दिवशी शंकराच्या पिंडीचं दर्शन घेतलं, याच्यावरनं तुषार भोसले हे भडकलेले आहेत. त्यांचं म्हणणं असं आहे, सत्तार यांनी गर्भगृहामध्ये जायला नको होतं, सत्तार यांनी बाहेरनंच मंदिराचं पिंडीचं दर्शन घ्यायला पाहिजे होतं. आता तुषार भोसले असं म्हटल्यानंतर काही लोकांनी गोमूत्रानं ती पिंड स्वच्छ देखील केलेली आहे किंवा त्या पिंडीवरती त्या पिंडीवरती गोमूत्र पसरून आपण ती पवित्र केली असं त्यांना वाटत आहे. खरोखरी तुषार भोसले यांच्यासारख्या मंडळींना असं मंदिरामध्ये कोणी प्रवेश करावा, कोणी करू नये हे सांगण्याचा अधिकार आहे का? हिंदू धर्म हा तुषार भोसले यांच्या सूचनांवरून, यांच्या इशाऱ्यावरून चालतो का? हाच खरा प्रश्न आहे. उद्या कोणीही उठेल आणि असं करायचं नाही, तसं करायचं नाही सांगेल आणि हा अधिकार तुषार भोसलेंना नाही हे त्यांना ठणकावून सांगण्याची वेळ आलेली आहे. जे अब्दुल सत्तार एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये आहे, ज्या एकनाथ शिंदे यांनी हिंदुत्वासाठी उद्धव ठाकरे यांच्या विरोधात बंड केलं होतं, त्या बंडासाठी, त्यांच्या कथित हिंदुत्वासाठी अब्दुल सत्तार हे गुवाहाटीला गेले होते. तेव्हा हिंदुत्वाचे कार्यकर्ते म्हणून तुम्हाला अब्दुल सत्तार चालले. मग आता त्यांनी पिंडीचं दर्शन घेतलं, तर तुमच्या पोटामध्ये काय दुखलं हा खरा तर प्रश्न आहे. त्यामुळं तुषार भोसले हे त्यांच्या सोयीनं वागतात, हे त्यांच्या पद्धतीनं वागतात, याच्यामध्ये काही वेगळं काही नाहीये. मग जे हिंदुत्वाचे नवीन मसीहा अमरावतीमध्ये जन्माला आलेले आहेत, नवनीत राणा आणि रवी राणा हे जे दाम्पत्य आहे, हे अजमेर शरीफ दर्ग्यावरती जाऊन त्या ठिकाणी नतमस्तक होतात. मग एखाद्या दर्ग्यावरती हिंदू धर्मियाने गेलेलं किंवा जे कथित हिंदुत्ववादी आहेत त्यांनी गेलेलं चालतं. मग एखाद्या मुस्लिमानं पिंडीचं दर्शन घेतलं तर बिघडलं कुठं, असा देखील सवाल हा तुषार भोसल्यांना विचारण्याची वेळ आलेली आहे. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची देखील चादर ही अजमेर शरीफ दर्ग्यावरती जाते. मग तेव्हा हिंदू धर्म बुडाला असं तुषार भोसले म्हणतात का? आणखीन एक मुद्दा आहे की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत हे हिंदू आणि मुस्लिम यांच्या एकतेबद्दल गेली काही वर्षे सातत्यानं बोलत आहेत. इथल्या प्रत्येकाचा DNA हा एकच आहे. त्यांचं वाक्य असं आहे, भारतातील सर्व लोकांचा DNA एकच आहे. मग अब्दुल सत्तार आणि हिंदू यांचा DNA एकच आहे हे तुषार भोसलेंना मान्य आहे की नाही? अनेक मुस्लिम हे मूळचे हिंदू होते असा तर सिद्धांत हा मोहन भागवत यांनी मांडलेला आहे. मग याच्यावरती तुषार भोसले यांचा आक्षेप का, की मोहन भागवत यांच्यापेक्षा तुषार भोसले हे स्वतःला मोठे समजू लागलेले आहेत, याचं देखील उत्तर तुषार भोसले यांनी द्यायला पाहिजे. आपल्याकडे एक चांगली म्हण आहे, पिंडी ते ब्रह्मांडी. म्हणजे जे पिंडीमध्ये शक्ती आहे, जे पिंडीमध्ये आहे तेच संपूर्ण ब्रह्मांडामध्ये आहे. मग इतका विशाल विचार करणारा हिंदू धर्म हा अब्दुल सत्तार यांनी पिंडीचं दर्शन घेतल्यामुळे धोक्यात येतो का? हा हिंदू धर्म लवचिक आहे, समन्वयवादी आहे, मोकळा ढाकळा आहे. याचा अर्थ या ठिकाणी सर्वांना गुण्यागोविंदानं राहण्याचं, वास्तव्य करण्याचं
स्वातंत्र्य आहे, संरक्षण देखील आहे. मग एखादा मुस्लिम हिंदू मंदिरामध्ये आला तर त्यानं बिघडलं काय? पुण्यामध्ये अनेक अशी मुस्लिम कुटुंबीय आहेत की जे त्यांच्या घरी गणपती बसवतात गणपतीच्या दिवसांमध्ये. मग त्याच्यावर देखील तुषार भोसले आक्षेप घेणार का? त्यामुळं ही जी एक जहाल मांडणी करण्याचा प्रयत्न तुषार भोसले यांच्यासारखी जी मंडळी करतायत, खरं तर त्यांच्यापासूनच हिंदू धर्माला मोठा धोका आहे. आता मुस्लिम धर्मियामधला एक धर्मगुरू आहेत झकीर नाईक, त्याला एकानं असा प्रश्न विचारला होता, मुस्लिम धर्मियामधलाच तो होता, की त्याचं म्हणणं असं आहे की तो एका दुबईमधल्या एका कंपनीमध्ये काम करत होता आणि ती जी कंपनी आहे ती कंपनी दुबईमध्ये एक हिंदू मंदिर बांधत होती. त्या हिंदू मंदिर बांधत असलेल्या त्या कंपनीचा एक कर्मचारी त्या झकीर नाईकला प्रश्न असे विचारतोय की मी त्या मंदिर बांधणाऱ्या कंपनीमध्ये काम करावं की नाही. तर झकीर नाईक सारखा एक मुस्लिम धर्माचा अभ्यासक म्हणवणारा उत्तर असं देतो आहे की अल्लाला ते मान्य होणार नाहीये किंवा मुस्लिम धर्माला ते मान्य होणार नाहीये, त्यामुळं हिंदू मंदिर बांधणाऱ्या कंपनीमध्ये काम करणं हा देखील हराम आहे. म्हणजे एका धर्मामधला एक जहाल व्यक्ती असं शिकवतो आहे की मंदिर बांधणाऱ्या एका कंपनीमध्ये काम करणं देखील मुस्लिमांना हराम आहे, त्यांना ती कंपनी सोडावी आणि दुसऱ्या कंपनीमध्ये कुठेतरी उद्योग करावा. हा एक जहाल सल्ला, असा सल्ला जर एखाद्या हिंदुत्व धर्मगुरूंना दिला तर ते हिंदू धर्माला तरी मान्य होईल का? कारण हिंदू धर्मामध्ये आपण असा एक प्रेषित, एक ग्रंथ, एक झेंडा, एक असं काही मानत नाहीये. तर हा बहुदेवत्व असलेला अनेक धर्मांचा आशय या हिंदू धर्मानं आग्रहित केलेला आहे. मग तुषार भोसले यांच्यासारख्या व्यक्तींनी अशी जहाल आणि केवळ एक संकुचित अर्थाची विधानं करणं हे बरोबर आहे का? मग इतर धर्मामध्ये आणि हिंदू धर्मामध्ये फरक काय राहिला? याचं उत्तर खरोखरी तुषार भोसले यांनी द्यायला पाहिजे. अनेक मुस्लिम धर्मियांमध्ये कट्टरपणा वाढत आहे, तसा तो हिंदू धर्मियांमध्ये देखील वाढवण्याचा प्रयत्न अशी मंडळी करत असतात. मग कोणी घरात गणपती बसवला म्हणून, कोणी मंदिरामध्ये दर्शन घेतलं म्हणून त्यावरून नाकं मुरडतात, नव्हे तर वातावरण पेटवण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे तुषार भोसले यांच्यासारख्यांना सल्ला द्यावा असा वाटतो आहे की हिंदू धर्म हा लवचिक आहे, सर्वसमावेशक आहे. याचं भान खरं तर तुषार भोसले यांच्यासारख्यांनी पाळायला हवं. आपल्या वारकरी संप्रदायात देखील अनेक मुस्लिम कीर्तनकार होऊन गेलेले आहेत. मग अशा कीर्तनकारांचा देखील वारसा तुषार भोसले यांच्यासारख्यांमुळे नाकारण्याची वेळ आपल्यावर येऊ शकते. त्यामुळं तुषार भोसले यांच्यासारख्यापासूनच खरं तर हिंदू धर्माला जहाल, कट्टर बनवण्यापासून रोखण्याचं खरं आव्हान हे खऱ्या हिंदूंसमोर आहे, एवढं मात्र निश्चित. त्यामुळे तुषार भोसले, तुम्ही अब्दुल सत्तार यांना हिंदू धर्मात प्रवेश करा आणि मगच गर्भगृहामध्ये जा अशी जी सूचना करता, तर एवढं फक्त त्याचं उत्तर द्या की अब्दुल सत्तार यांनी हिंदू धर्मात प्रवेश केल्यानंतर त्यांची जात तुम्ही त्यांना कोणती देणार आहात? याचं उत्तर मिळालं तर अनेकांना हिंदू धर्मामध्ये येण्याचे मार्ग तरी खुले होतील. परिणामतः सांगायचं इतकंच आहे की ज्यांना कोणाला हिंदू देवतांचं दर्शन घ्यायचं असेल तर त्याला कोणाचा मज्जाव नसावा, त्याला कोणाची आडकाठी नसावी आणि तसं करण्याचा अधिकार देखील कोणाला नाही, हे कधीतरी स्पष्टपणे सांगण्याची वेळ आलेली आहे. तुमच्या गावामध्ये किंवा तुमच्या परिसरातल्या मंदिरामध्ये अशा अनेक हिंदू मुस्लिम ऐक्य पाळणाऱ्या प्रथा तुम्हाला आतापर्यंत दिसल्या असतील, तुम्हाला त्या पाहायला मिळाल्या असतील, तर त्याची देखील आठवण या निमित्तानं आपण तुषार भोसले यांच्यासारख्यांना करून द्यायला हवी. तुम्हाला काय वाटतं, खरोखरीच अब्दुल सत्तार यांनी पिंडीचं दर्शन घेतलं म्हणून काही हिंदू धर्मावरती गदा आलेली आहे का? हिंदू धर्माचं काही नुकसान झालेलं आहे का? तर माझ्या पुरतं तरी ते उत्तर नाही आहे. तुमचं काय ते उत्तर आहे आवर्जून सांगा. पाहत राहा लेट्सअप मराठी. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.